विलिनीकरण होत नाही, त्यामुळे रोहित पवार अशा पद्धतीने प्रेशर टॅक्टिक्स करतायत अशी एक धक्की आवाज. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणलो होतो विलिनीकरण आता काही फायदा नाही, आम्हाला करायचा पण नाही, कारण का दादाची भावनिक इच्छा होती की पवार साहेबांचं वय बघता पवार साहेबांबरोबर एकत्रित येणं ही त्यांची भावनिक इच्छा होती. 18व्या वर्षी अजितदादांचे वडील हे वारले. आनंद आजोबा हे वारल्यानंतर अजितदादांना कुणी मुलासारखं वागवलं असेल तर पवार साहेबांनी वागवलं आणि हे त्यांच्या मनात होतं. हे त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलंय हे सांगण्यासाठी पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला. मी तिथं होतो, पण पवार साहेबांना कफ असल्यामुळे पवार साहेबांना बोलता येत नव्हतं. पवार साहेब काय बोलतात हे दादांना कळत नव्हतं आणि ही ती परिस्थिती बघितल्यानंतर दादांच्या डोळ्यात पाणी मी बघितलेलं आहे. मग ही भावनिक भूमिका दादांची असताना याच्यामध्ये आम्ही राजकारण का करू? अरे नको आम्हाला हे विलिनीकरण, पण अजितदादांना न्याय तर द्या, त्याच्यासाठी एफआयआर तर करा. साधी एफआयआर होत नसेल तर अजितदादांना न्याय कसा मिळणार असं आमचं मत आणि लोकांचं मत आहे.